सुट्टीच्या दिवशी विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। सुट्टीच्या दिवशीही शाळांमध्ये खिचडी वाटल्याचं आणि त्याची देयक ऑनलाईन पोर्टलवर सादर केल्याचं समोर आल्यानंतर फ्रॉड झाल्याचं उघड झालंय। AMS पोर्टलवर इंधन, भाजीपाल्याची देयक ऑनलाईन पद्धतीने जनरेट केली जातात। शाळेच्या सुट्टीच्या दिवशीही देयक सादर करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली। या संदर्भात अमरावती महापालिकेच्या 8 शाळांना नोटीस देखील बजावण्यात आली आहे। शिक्षण अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावत खुलासा देण्याचे निर्देश दिले। राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी पोर्टलवर सुट्टीच्या दिवशी शाळांनी उपस्थितीची नोंद केल्याबाबत ताशेरेही ओढले। दरम्यान विद्यार्थ्यांची खिचडी कुणी खाल्ली हा प्रश्न उपस्थित होतोय। महापालिका मराठी शाळा बेनोडा या कोणत्या शाळा आहेत ते आपण पाहतोय। महापालिका उर्दू गर्ल्स स्कूल नंबर 3 बडनेरा, महापालिका मराठी शाळा अकोली, संत गाडगेबाबा प्रायमरी स्कूल शिवाजीनगर, महापालिका प्रायमरी मराठी स्कूल क्रमांक 20 नवाथेनगर, असोसिएशन उर्दू गर्ल्स हाई स्कूल चांदणी चौक, महापालिका उर्दू प्रायमरी स्कूल नंबर 5 फ्रेजरपुरा, महापालिका मराठी शाळा बनेडा। तर सुट्टीच्या दिवशी विद्यार्थ्यांची खिचडी कुणी खाल्ली हा प्रश्न उपस्थित होतोय। अमरावती महापालिकेच्या 8 शाळांमध्ये खिचडी घोटाळा झाल्याचं समजतंय। तर या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी सूरज दहाड आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सूरज, अनेक शाळांमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। सुट्टीच्या दिवशीही खिचडी मागवण्यात आलेली आहे। या संदर्भातील अधिक माहिती काय द्याल? नक्कीच आपण जर पाहिलं तर प्रधानमंत्री शक्ती मोहिमेअंतर्गत जर पाहिलं तर संपूर्ण राज्यभरातील महानगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषद शाळेत असतील विद्यार्थ्यांना खिचडी वाटप करण्यात येते। मात्र जर आपण जर पाहिलं तर सध्या उन्हाळ्याच्या विद्यार्थ्यांना सुट्ट्या चालू आहे। मात्र अशा प्रकारे सुट्ट्या चालू असताना सुद्धा अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीमधील असलेल्या तब्बल 8 शाळांना जे आहे खिचडी वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार या ठिकाणी उघडकीस आलेला आहे। खुद्द मुख्याध्यापकांनी याची कबुली दिलेली आहे आणि संपूर्ण जी माहिती आहे ती ऑनलाईन पोर्टलवर भरलेली आहे। कारण आपण जर पाहिलं तर खिचडी वाटप जे काही प्रक्रिया आहे ते संपूर्ण जे आहे दिवसभरात किती विद्यार्थ्यांना खिचडी वाटप करण्यात आली आणि काय काय त्या ठिकाणी टाकण्यात आलं आणि एकूण किती खर्च आला, संपूर्ण जी माहिती आहे ते संपूर्ण ऑनलाईन पोर्टलवर देण्यात येते। मात्र संपूर्ण या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी आम्ही 8 शाळांनी जे संपूर्ण या ठिकाणी 8ही शाळेत दररोज या ठिकाणी जे आहे खिचडी वाटप केलं असा तो दावा आहे या ठिकाणी करण्यात आल्यामुळे मुख्याध्यापकांच्या या चुकीमुळे जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिक्षक आणि मुख्याध्यापक स्वतः या ठिकाणी अडचणीत आलेले आहे। आणि राज्याचे संचालक आहे, शिक्षण संचालक आहे शरद गोसावी यांनी या ठिकाणी गंभीर या ठिकाणी दखल घेतली आणि त्यांनी जर पाहिलं तर या ठिकाणी राज्याचे शिक्षण अधिकारी, शिक्षण उपसंचालकांनी जर पाहिलं गेलं या ठिकाणी अमरावती महानगरपालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे आणि अमरावती महानगरपालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी लागलीच जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी मुख्याध्यापकांनी या ठिकाणी कारणे नोटीस दिलेली आहे। कशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही खिचडी वाटप केली आणि नेमकं हा प्रकार काय आहे, तुम्ही जर सुट्टीच्या काळात जर विद्यार्थ्यांना जर खिचडी वाटप करत असाल तर अतिशय गंभीर प्रकरण आहे। अशा प्रकारे सुट्टीच्या काळामध्ये जर पाहिलं गेलं कुठल्याही प्रकारे खिचडी वाटप करते। मात्र या ठिकाणी अमरावती महानगरपालिकेमध्ये खिचडी घोटाळा झाला आहे तो शिक्षण संचालक आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केले। त्यामुळे मुख्याध्यापकासहित शिक्षण अधिकारी या ठिकाणी अडचणी देण्याची शक्यता नाकारता येत नाही। सध्या अमरावती महानगरपालिकेच्या त्या खिचडी घोटाळ्याच्या संबंध अमरावती जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे। निश्चितच धन्यवाद सूरज, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।